नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. किनारपट्टीचा पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून पुढचे 3 दिवस हवामान विभागानं किनारपट्टीसह पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसानं सध्या विश्रांती घेतली असली तरी पुढचे 2 ते 3 दिवस पुन्हा एकदा मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्याचसोबत कोकणात आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. तर मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातून उगम पावणारा काळू धबधबा हा मुसळधार पावसामुळे चांगलाच प्रवाहित झाला आणि या माळशेज घाटातील सर्वात उंच आणि सर्वात मोठा धबधबा असून मुरबाड येथील वेड सह्याद्री ग्रुपनं या धबधब्याची मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेरानं टिपली आहेत. सध्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस आणि तुरीची विक्रमी पेरणी झाली आहे. सरासरीच्या 81.94% म्हणजेच 116.38 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे. मराठवाडा पेरण्यांमध्ये आघाडीवरती आहे तर विभागनिहाय विचार करता पुणे विभागात सर्वाधिक पेरा झालाय. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागात पेरण्या झाल्यात. मुक्ताईनगर तालुक्यात कपाशीचं क्षेत्र घटलंय. कापसाला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांची लागवड करायला सुरुवात केली आहे. संपूर्ण क्षेत्रात तूर, मका, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची 100% पेरणी पूर्ण झाली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून मतांचं विभाजन टाळण्यासाठी रणनीती आखली जाते. शिवसेनेचे मंत्री वांद्र्यातल्या हॉटेल ताजलँडमध्ये थांबलेत तर आमदार आणि मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आणि बैठकीत मतांचं विभाजन, दगाफटका आणि युती धर्म पाळण्याबाबत आमदारांना कानमंत्र देण्यात आला. राज्यातील राजकीय समीकरणं लक्षात घेतल्यास विधान परिषदेची निवडणूक रंजक बनली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना, आमदारांना द ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी ललितमध्ये बैठक होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपच्या आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मतं द्यावीत याबाबतच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत. भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार पडली आणि या बैठकीत आमदारांना विशेष सूचना करण्यात आल्या. जळगावात आम आदमी पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षांसह तब्बल 30 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. पक्षांतर्गत राजकारणामुळे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. सामूहिक राजीनाम्यांमुळे आता आम आदमी पार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पातील उत्तर वाहिनी मार्गावर हाजी अलीपासून पुढे खान अब्दुल गफार खान रस्त्यामार्गे वरळी वांद्रे सीलिंगपर्यंतचा प्रवास आजपासून मुंबईकरांना करता येणार आहे आणि ही वाहिनी वाहनांसाठी खुली केली जाणार असून रात्री 11 वाजेपर्यंत या मार्गावरून प्रवास करता येईल. पावसाळी आजार, डेंग्यू आणि हिवताप यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून फीवर ओपीडी विभागीय वॉररूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ही सेवा पुरवण्यासाठी लागणारे कर्मचारी रुग्णालयाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमधील रिक्त पदं तातडीनं भरावी अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मागील काही दिवसांपासून होणारी वाहतूक कोंडी वसईकरांसाठी डोकेदुखी ठरते आहे. एरवी सुरळीत असलेला हा मार्ग मुंबईला जाण्यासाठी सोयीस्कर होता, परंतु 2.5 ते 3 तास कोंडीत रखडणाऱ्या वाहनधारकांनी आता रोरो बोट सेवेला प्राधान्य दिलंय. मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यात सुद्धा प्राणी संग्रहालय आणि उद्यान होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळच्या नॅशनल पार्कचा एरिया सोडून वनखात्याच्या 150 एकर जमिनीवरती हा प्रकल्प होणार आहे. ठाण्यातील 150 एकर जागेवर बांबूंच्या झाडासोबतच इतरही झाडांची लागवड होणार आहे आणि विविध प्राणी आणि पक्षी उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत. लोकल, मेल आणि एक्सप्रेससह पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समधून फुकट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत एप्रिल ते जून या कालावधीत फुकट प्रवास करणाऱ्यांकडून 52.14 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. मीरा भाईंदरमध्ये MMRDAच्या माध्यमातून 20 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळते आणि रस्त्याची स्थानिक आमदार गीता जैन यांनी पाहणी करत आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली.
सीईटी सेल तर्फे काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचं सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार 11 ते 18 जुलै या कालावधीमध्ये बहुतांश सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या 14 जुलैपासून सुरू होणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाला पूर्णपीठानं गेल्या आठवड्यात नोटीस बजावली होती आणि या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. आयोगाला 26 ऑगस्टपर्यंत सगळ्या याचिकांवरती एकत्रित उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची अंतिम सुनावणी 5 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं. जळगावातील भडगाव तालुक्यातील आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी एकलव्य संघटनेतर्फे तहसील कार्यालयासमोर बेमुदत बिरहाड आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.